आहे थांबा टॉपला निखिल मोकल. थांबा अकडे काउंटिंग होते. काउंटिंग 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट. सुंदर फटका आणि हा पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मारतोय. हे बघा गोलंदाजी सुद्धा आमच्या जवळ आलेली आहे. आरके कंस्ट्रक्शन संघाकडून निखिल मोकल हा प्रथम क्रमांकावर गोलंदाजीमध्ये सर्वात जास्त विकेट घेणार आहेत आणि 10 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत. त्याचा सुद्धा आभार. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रणित कडून. अर्थातच साई शंभू बैरीचापाडा संघाकडून रणित पाटील. गोलंदाजीसाठी निखिल मोकल 10 विकेट. द्वितीय क्रमांक नंदन वॉरियर्स संघाकडून मंदार पाटील 6 विकेट आणि तृतीय क्रमांकावर सिया वॉरियर्स रोहन पाटील कडून 6 विकेट. हो सुंदर गोलंदाजी रणित्याची आणि मला असं वाटतं मोहरा गलून पडतोय अक्षयच्या रूपाने धाकटे शापूर संघाचा. आणि फलंदाजीमध्ये स्मितेश पाटील 113 धावांवर टॉपला आहे. सुरक्षित पाटील 112 धावांवर सेकंड नंबरला आहे. भाग्येश भगत 95 धावांवर 3 नंबरला आहे. भाग्येश भगत केपीटअप. भाग्येश भगत सध्या ऑरेंज कॅप आहे ती स्मितेश कडे आणि पर्पल कॅप आहे ते निखिल मोकल कडे. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला तो अनिश पाटील. अनिश मोकल पाटील पाटील अनिश पाटील. अनिश पाटील अक्षय पाटील कोणी असो तोपर्यंत आकाश पाटील मैदानात आहे तोपर्यंत निलेश म्हात्रे 11 संघाला कोणताही धोका नाही कोणताही धक्का नाही. पुढील चेंडू रणी त्याचा साई शंभू बैरीचापाडा संघाकडून मारा करतोय अनिश. निलेश 11 संघाकडून. ओ सुंदर फटका तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण बैरीचापाडा संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 5. यापुढे होणारा सामना नंदन वॉरियर्स विरुद्ध चिन्नू व नियार स्पोर्ट्स. आपण तयारीत राहायचं आहे. नंदन वॉरियर्स विरुद्ध चिन्नू व नियार स्पोर्ट क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना. दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. पहिला पर्व संपता क्षणी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आम्ही वारंवार आपल्याला पुकार देणार नाही. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आकाश गोलंदाजीसाठी रणित. ओ सुंदर चेंडू निर्धाव चेंडू काय नाही नाही राजा बॉक्स मध्ये उभा आहे तो. या आतिश पाटील निलेश 11 संघ थोडा पाठी झाला तर बरं होईल. विशाल पाटील थोडे त्यांना मागं घ्या. थोडे कृपया विनंती आहे जरा थोडेसे पाठी मागा. निलेश मात्र 11 संघ प्लेयर कोण बसलाय दादा थोडे मागव. आतिश हा कणकणीत आतिश पाटील बॅट वाजव पण थोडा माग. थोडा सहकार्य त्याला घे. थोडा 9 झालं 9. कृपया कोचिंग लांबून धनंजय पाटील नाही. धनंजय पाटील नाही. यतीन पाटील चला. मी मगाशी पण तुम्हाला धनंजय पाटील केलेला आहे. कृपया गायडन्स करू नका. प्लेयर्स खेळतायत खेळणार आहेत ते खेळणारे प्लेयर्स आहेत ते खेळणारच आहे. तुम्ही धनंजय पाटील बोला पण लांबून बोला. थोडा लाईन आखलेली आहे आम्ही. बाजूला दक्ष सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं शतक देवेंद्र साई शंभू बैरीचापाडा संघाकडून मारा करतोय तो अनिश. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. ओ क्लीन बोल्ड होतोय अनिश. फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडू झापकन जाऊन पोचतोय डायरेक्ट स्टंपवर. क्लीन बोल्ड होतोय अनिश आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी कोण येतोय. आकाश. या संघात 3 आकाश आहेत. कधी पातालावर नेतील सांगता येत नाही. 2 आकाश आहेत भल्या भल्याना पातालावर नेले आणि ते आता टॉप 8 मध्ये पोहोचलेत. आता पण फलंदाजीसाठी 2 आकाश.
जागा भरून काढण्यासाठी जातोय पुन्हा एकदा आकाश. आकाश आकाश गोलंदाजीसाठी देवेंद्र. हा सुद्धा आत्मघातकी फटका. 283 वी आत्महत्या. 183 सॉरी 183 वी आत्महत्या आहे 2 दिवसात. ड्रीम 11 ला आपण मॅच बघू शकता. ड्रीम 11 ला खरोखरच लाईव्ह प्रक्षेपण एफएच स्पोर्ट त्यांचा सुद्धा मनापासून आभार. 2 दिवस अतिशय सुंदर स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतात. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक आभार. निर्धाव चेंडू. धावसंख्या कोणत्याही रूपाने वाढत नाही. धावसंख्या 9 या धावसंख्येवर स्थिर आहे. आपण यूट्यूब कडे वळूया. खरोखर मित्रांनो लाईव्ह पाहायला गेलात तर अतिशय सुंदर लाईव्ह स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. आपल्या विभागातील पहिल्यांदा लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय अंडरमच्या रूपाने. बोल्ट बोल्ट काय गोलंदाजी देवेंद्रची अतिशय सुंदर. आपण अजूनही लाईव्ह पाहू शकता. लिंक तर आपल्या सगळीकडे आहे परंतु एफएच स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह आहे. शेवटच्या सामना नाही तर शेवटच्या चेंडू पर्यंत ही स्पर्धा आपल्याला सुंदर अशी लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते. अर्थातच एफएच स्पोर्टच्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. नाही नाही पैसे बंद केला आम्ही. टॅक्स काप 9 झाल्या 9 वाढल्यात नाही रन. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी येतोय आतिश आणि गोलंदाजीसाठी देवेंद्र. सुंदर फटका. अतिशय तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण दीपेश कडून पाहायला मिळतोय. साई शंभू बहिरीचा पाडा संघाकडून. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण मित्रा. तेवढ्या सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते देवेंद्र याच्याकडून. एक खाडी पार करून आल्या संघ बहिरीचा पाडा संघ. हा बॅट कट इथे आवाज आला. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती 14. थांबा. हा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती निलेश 11 संघाचे 14. दोन शतक पूर्ण. धावसंख्या 14. लॉस ऑफ 4 विकेट्स. निलेश 11 डॉक्टर शापूर. हा सर. नंदन वॉरियर्स संघ आपला नंदन पाटील मालक आपल्याला स्टेजच्या मागे बोलवत आहेत. आपण जायचं. प्रोटीन वगैरे आणले ते खाऊन घ्या. सुंदर गोलंदाजी मोहरा घालून पडतोय आतिशच्या रूपाने. अनमोल पाटील स्टेजच्या मागे चला. अनमोल पाटील. अनमोल पगोले उकवायला गेला. अनमोल पगोले उकवायला गेला. सुंदर गोलंदाजी सुरक्षितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच बहिरीजापाडा संघाकडून काहीसा धावा रोखण्याचा प्रयत्न चालू आहे बहिरीजापाडा संघाकडून. अर्थातच निलेश 11 संघाच्या. सुरक्षित हा खेळाडूच असा आहे मित्रांनो. कोणत्याही क्षणी तो सामना पलटवतो. त्याची गोलंदाजी पळते त्याची फलंदाजी पळते पण तो नो पद्धत टाकली काय. खेळाडूचा जरा गौरव केला की खेळाडू जरा वेगळ्या पद्धतीने खेळतो. बघा नो चेंडू टाकला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती विनय पाटील 9 + 1 ओके 16. मानकुळ्याचे भरत पाटील यांना विनंती आहे आपण स्टेज मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. मानकुळे गावचे भरत पाटील. हो आकाश पाटील बाद. निलेश 11 संघाला मोठा हादरा. आकाशच्या रूपाने मला असं वाटतं 5वा मोहरा घालून पडतोय. 6वा मोहरा घालून पडतोय आकाशच्या रूपाने. 6 विकेट गेल्या म्हणजे 6 चेंडू गेले. 1 ओव्हर त्यांची विकेटवरच गेली. धनंजय पाटील.
नंदन वॉरियर्स आणि चिन्नू व निहार स्पोर्ट्स नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुढील चेंडू सुरक्षित याचा धनंजयसाठी. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा साई शंभू भैरीचापाडा संघाकडून. धावसंख्या कोणत्याही रूपाने वाढत नाही. 16 धावसंख्या स्थिर आहे. स्वेर चेंडू धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते ती 17. आता तच निलेश 11 डॉक्टर शहापूर संघाची. अजूनही या शतकातील तिसऱ्या शतकातील पहिल्या पर्वातील 3 शेवटचे 3 चेंडू आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 वाढते. 18. हा सुंदर क्षेत्ररक्षण. वा आतिश पाटील. काय आतिश पाटील पंच आहेत. पंच आतिश पाटील कुठून धावत कुठं आतमध्ये धावू नका. नको या आतिश पाटील. अरे एवढं धावत कोणच नाही गेलं अजून ग्राउंड मध्ये. जाऊ दे चला आहे आपलं. पण धावत एवढा कोणच नाही गेला ग्राउंड मध्ये. कालपासून नाही गेला कोण धावत. थोडं मागवा थोडं मागवा. धावसंख्या होते ते 18. 19 झाले. ओके. आणि हा चौकार. धावसंख्या झालेली 23. 24 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते निलेश 11 संघाने. त्याला नंदन वॉरियर्स आणि चिन्नू निहार स्पोर्ट आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नंदन वॉरियर्स आणि चिन्नू निहार स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. यापुढे समालोचन करतील आमचे मित्र महेश म्हात्रे. हॅलो. चला नंदन वॉरियर्स वर्सेस चिन्नू वॉरियर्स कर्णधार आलेला आहे. नाणेफेकीचा करून घ्यायचा आहे. दरम्यान सामना चालू होतोय तो निलेश म्हात्रे वॉरियर्स वर्सेस साई शंभू बहिरीचा पाडा. दोन्ही बलाढ्य संघ जिंकण्यासाठी नंदन वॉरियर्स कर्णधार प्लीज जरा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. नंदन वॉरियर्स. $24 to win from बैरीचा पाडा संघ टीम. काला बॉल गोरागे. चला दरम्यान सामना रंगतोय तो निलेश म्हात्रे 11 वर्सेस हा काउंट करतोय काउंट. साई शंभू बैरीचा पाडा. एक हाय व्होल्टेज मुकाबला. पुणे विनय ना. विनय चला सामना चालू करा. नाही नाही नंतर डायरेक्ट स्टार्ट.
आतिश पाटील. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. अतिशय सुंदर आणि निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. चला पुढचा चेंडू आतिश सुरक्षित साठी. शिवशंभो बैरीचा पाडा संघ सुरक्षित आणि पंचांच्या उजवीकडून मारा करत असेल तो आतिश. आतिश एक हुशार आणि तीक्ष्ण चांगला गोलंदाज आहे. बरोबर आपल्या टीम्सला तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, पण थोडस अतिशय शीघ्र तापी म्हणतात त्याला, ज्याच्याकडं कंट्रोल मध्ये राहिला तर नक्कीच आतिश तुझी गोलंदाजी चांगलीच आहे, याबद्दल वाद नाहीये. 2 चेंडू तू निर्धाव टाकतोस. पुढचा चेंडू पाहूया काय होतोय. आणि हा मात्र त्या फटका पूर्णपणे ग्राउंडच्या बाहेर. 4 धावा. या चेंडूवर मात्र 4 धावा वसूल करतोय तो सुरक्षित. पुढचा चेंडू आतिशचा असेल. आतिश बघूया. आणि हा बराचसा बाहेर चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर, आणि पंचाचं समालोचन कक्षाकडे खूण होतोय की हा अवांतर चेंडू आहे. अवांतर चेंडूवर धावसंख्या वाढली जातोय 5. धावसंख्या होतोय 5. पुढचा चेंडू आतिश आणि हा सुद्धा एक अवांतर. बघा आता पुन्हा एकदा लय लागली वाईट टाकण्याची आतिशला. धावसंख्या 7. पुढचा चेंडू असेल तो आतिशचा. पाहूया आतिश आपल्या संघासाठी काय करतोय. सुरक्षित मात्र तिथे त्या ठिकाणी एक चांगला गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. अतिशय सुंदर अप्रतिम गोलंदाजी आतिशच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 धावसंख्या झालेली आहे. निलेश म्हात्रे शिवशंभो बैरीचा पाडा या संघाची. सुंदर आणि मात्र हा तेवढंच क्षेत्ररक्षण सुंदर करतोय आणि चेंडूची उचल करतोय. एक षटक पूर्ण 7 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय 7. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय 7 आणि चेंडू हे कर. सुंदर आणि पंच काय डॉट चेंडू. ओके ओके. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो आकाश. पाहूया आपल्या संघासाठी निलेश मात्र इलन संघाचा. आणि पुन्हा एकदा हिच एकेरी आणि हा मात्र
धावचित बाद होतोय सुजीतच्या रूपाने. शिवशंभो साई शंभू बहिरीचा पाडा या संघाची मात्र विकेट जातोय सुजितच्या रूपानं. धावचित बाद आहे. यश आता नवीन बॅट्समन आलेला आहे तो यश. या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना यश आपला साई शंभो बहिरीचा पाडा या संघाच्या मार्फत तो खेळत आहे. पाहूया काय करतोय पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि हा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. अक्षय मात्र याचकडून आपल्याला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 8. आणि हा मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतोय 12. दुसरा षटक चालू आहे. धावसंख्या 12. पंच विनय पाटील आणि पंच लेग पंच सुमित पाटील यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. खरोखरच आपण अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करत आहात. थर्ड पंच त्या ठिकाणी प्रतीक मात्रे यांचं सुद्धा आभार आहे. आपण अतिशय चांगली कामगिरी करताय त्या ठिकाणी. पुढचा चेंडू आणि हा मात्र सीमापार चेंडू. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16. पंचांच्या उजवीकडून मारा असेल तो आकाशचा. सुरक्षित काय करतोय आपल्या संघासाठी. जवळजवळ 16 धावसंख्याची मजल मात्र सुरक्षितने घेतलेली आहे. पुढचा चेंडू आणि अगदीच हलकं आणि मात्र अनिश तिचे सज्ज आहे. चेंडूची उचल करतोय. दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 17. आता 6 चेंडू 7 धावा असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया आणि पुन्हा एकदा आकाश. 6 चेंडू 7 धावा आकाशच्या माध्यमातून आता काय करतोय आपल्या गोलंदाजी मार्फत आकाश गोविंदा पाटील. हा एक छोटीशी मूर्ती या ठिकाणी निलेश मात्र 11 संघामध्ये खेळतोय. पंचांच्या उजवीकडून त्याचा मारा असेल सुरक्षित साठी. सुरक्षित हा सुद्धा एक कमकी फलंदाज आहे जो त्याचा मूळचा शिव साई शंभू बहिरीचा पाडा या संघामधून आता तो खेळतोय. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते तर आकाश आपल्या पहिलाच चेंडू आणि निर्धाव चेंडू सुंदर. 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 धावा असं समीकरण आहे. पाच चेंडू 7 धावा असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मॅच कशा पद्धतीची होतोय आणि हा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण स्वतः फॉलो मध्ये अडवतोय परंतु रन मात्र घेण्यात यश मिळतोय. चार चेंडू 6 धावा. जे चेंडूंवर मात्र धावांचं मोजणं चालू आहे. 4 चेंडू 6 धावा हे साई शंभू बहिरीचा पाडा संघाला गरज आहे. निलेश मात्र 11 संघाचा आकाश पाटील गोलंदाजी मार्फत आकाश पाटील आणि
फलंदाजी मार्फत मात्र यश पाहूया. क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. क्षेत्ररक्षण होणं खरोखरच मी आता जस्टली म्हणालो आणि हा आकाशने मात्र स्वतःला झोकून दिलं आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी एक चांगला योगदान दिलं आकाश. 3 चेंडू 5 धावा. करो या मरो, जे होईल ते पाहूया आकाश काय करतोय. एक कृपया विनंती आहे. आणि बॅटची कट लागतोय आणि हा मात्र चौकार. एक मिनिट एक मिनिट. एक पाहिजे. मॅच विन झालेली नाही. कृपया आम्ही सांगितलं साई शंभू बैरीचा पाडा. अरे हो आतिश, तू डायरेक्ट इथे येऊ नकोस. इथे निर्णय चाललेला आहे. बाकीचे प्लेयर्स आहेत ना. ऐका इकडे, चेंडू शिल्लक आहे, मॅच झालेली नाही. तुम्ही बाकीच्या बाहेर त्यांनी कोणी बोलू नका. आम्हाला माहिती आहे डिसिजन ओके आहे. सगळ्यांनी शांत व्हा. अद्याप झालेला निर्णय चालू आहे आहोत. निर्णय आपल्याला आपला म्हणणं बरोबर आहे. आवाज लागेल. 2 रनांची पेनल्टी. कर्णधार चला, कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार चला तिकडे. प्रत्येक कमिटीचा हा चला. दोन्ही सर्व टीमचे कर्णधार चला त्या ठिकाणी. कमिटीचे कर्णधार चला. फार मोठं डिसिजन तिने जरा सही. दोन्ही संघाचे कर्णधार, फक्त कर्णधार चला. दोन्ही संघाचे कर्णधार, बाकीचे कोणी तिथे यायचं नाही, बोलायचं नाही. चर्चा डिसिजन इथे होणार आहे. मान्य करणंच आहे. 2 रनची पेनल्टी देण्यात आलेली आहे. चला बाकीचं बाजूला व्हा. 2 धावांची 2 रनांची या ठिकाणी पेनल्टी देण्यात आलेली आहे. कृपया तुम्ही बाजूला व्हा. जो निर्णय मिळालेला आहे त्याला मान्य करायचा आणि बाजूला व्हा. इकडे पहा. या इथे उभे अजिबात राहू नका. ते तुमची जी सावली पडते, अंधार पडते, तिथे प्लेअरला त्रास होतोय. तिथे जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याला त्रास होतोय. नाही तर आम्ही सामना चालू करणार नाहीत. चला सगळ्यांनी बाजूला व्हा. निवास मात्रे चला आपण बाहेर व्हा. मॅच चालू होतोय. निवास मात्रे आपण आता जस्टली मी.
जिंकण्यासाठी 3 रनांची गरज आहे, पण 2 रन काढल्या तरी जिंकू शकतात साई शंभो. अरे एक अरे मी काय म्हणतोय, दोन्ही बाकीच्यांनी बोलू नका ना. कर्णधाराने मान्य केलेलं आहे, बाकीचं बोलू नका इकडे. दोन रनचीच पॅनल्टी राहील. चला अमर भोईर डिसिजन घ्या आणि गेम चालू करा. कृपया बाहेर वा. चला मंदार पाटील, तुम्ही तिथे चर्चा करत बसू नका. आतापर्यंत सामने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेत आणि हा आपल्याला पूर्णपणे डिसिजन दिलेला आहे. हॅलो, हे बघा, तुम्हाला मगाशी जो निर्णय दिलेला आहे तो मान्य करायचा आहे आणि फक्त कर्णधारच बोलेल. बाकीचं तुम्ही कशा करता बोलताय. कर्णधार आपण जिथून सुरुवात झालेली आहे तिथे आपण सांगितलेलं आहे, कर्णधाराच्या व्यतिरिक्त कोणीही बोलायचं नाही. काय गरज आहे का तिथे गर्दी करण्याची. आपण आयकॉन प्लेयर्स दिलेला आहे तिथे कर्णधार. चला बाकीचे सर्व प्लेयर बाहेर